Hello students, today we have to see the next point, Stefan Boltzmann law of radiation. This law is about temperature dependence of thermal radiation emitted per unit time by a black body. In 1879, Joseph Stephan proposed an empirical relation between the rate at which heat is radiated, that is the radiant power, from unit area of a perfect black body and its temperature T based on experimental observations. 5 years later, Boltzmann derived the relation using thermodynamics. Hence, it is known as Stefan Boltzmann law. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा पुढचा पॉइंट पाहणार आहोत, स्टीफन बोल्ट्झमन लॉ. हा ब्लॅक बॉडीने युनिट टाइम मध्ये रॅडिएट केलेली थर्मल एनर्जी आणि टेम्परेचर यांच्यामधील रिलेशनच्या बाबतीत आहे. हे ब्लॅक बॉडी आहे समजा, आणि ही ब्लॅक बॉडी थर्मल एनर्जी अशा प्रकारे रॅडिएट करते. मग या ब्लॅक बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर टी आणि ह्या ब्लॅक बॉडीने एमिट केलेले हे जे थर्मल रेडिएशन्स आहेत, युनिट टाइम मध्ये युनिट एरियातून रेडिएट केलेली थर्मल रेडिएशन्स, यांच्यामधील जे रिलेशन आहे ते ह्या स्टीफन बोल्ट्झमन लॉने दिले जाते. थर्मल रेडिएशन इमिटेड पर युनिट टाइम आणि ब्लॅक बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर यांच्यामधील रिलेशन म्हणजेच स्टीफन बोल्ट्झमन लॉ. तर सुरुवातीला 1879 मध्ये जोसेफ स्टीफन यांनी हे जे इम्पेरिकल रिलेशन आहे ते इम्पेरिकल रिलेशन प्रपोज केलेले आहे. एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स वरून म्हणजे प्रयोगावरून केलेले जे निरीक्षण आहे त्या निरीक्षणावरून ब्लॅक बॉडीचे टेम्परेचर आणि त्या ब्लॅक बॉडीच्या युनिट एरियातून युनिट टाइम मध्ये बाहेर पडणारी हीट यांच्यामधील जे एम्पिरिकल रिलेशन आहे ते 1879 मध्ये जोसेफ स्टीफन या सायंटिस्टने प्रपोज केलेले होते. त्यानंतर 5 वर्षानंतर बोल्ट्झमन या सायंटिस्टने थर्मोडायनामिक्सचा वापर करून हेच रिलेशन डिराइव्ह केलेले आहे आणि त्यामुळे याला स्टीफन बोल्ट्झमन लॉ असे म्हणतात. Let's see statement of this Stefan Boltzmann law. The rate of emission of radiant energy per unit area, or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. तर काय आहे हा नियम? रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी पर युनिट एरिया. ह्या युनिट एरियातून बाहेर पडणारी जी रॅडियंट एनर्जी आहे तिचा रेट म्हणजे युनिट एरियातून ब्लॅक बॉडीच्या युनिट एरियातून युनिट टाइम मध्ये बाहेर पडणारी हीट किंवा रॅडियंट एनर्जी असे म्हणा, किंवा पॉवर रॅडिएटेड पर युनिट एरिया. पॉवर म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला असे म्हणता येईल हीट म्हणजे एनर्जी आहे, एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, आणि त्याचा रेट रेट ऍट विच वर्क इज डन इट इज कॉल्ड एज द पॉवर. त्यामुळे हेच आपल्याला रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जीला आपल्याला पॉवर असे म्हणता येईल. रेट ऑफ इमिशन ऑफ रॅडियंट एनर्जी म्हणजेच पॉवर रॅडिएटेड. Thus, the power radiated per unit area of a perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. आपल्याला हे असेही म्हणता येईल की इमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. याचा असा अर्थ काढता येईल आपल्याला काय, तर इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर काय आहे स्टेटमेंट? स्टीफन बोल्ट्झमन लॉचे स्टेटमेंट.
the rate of emission of radiant energy per unit area, or the power radiated per unit area of a perfect black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. तर बॉडीच्या युनिट एरियामधून ब्लॅक बॉडीच्या युनिट एरियामधून युनिट टाइम मध्ये रेडिएट केली जाणारी एनर्जी आहे, ती एनर्जी प्रति पॉवर ही त्या ब्लॅक बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या चौथ्या घाताला प्रोपोर्शनल असते. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आता that is this R directly proportional to T raised to 4. Emissive power of the black body R is directly proportional to T raised to 4. Therefore, R is equal to some constant sigma into T raised to 4. This is equation 1. Here, this sigma is called Stefan's constant, and its value is sigma is equal to 5.67 into 10 raised to minus 8 joule meter raised to minus 1 second raised to minus 1 Kelvin raised to minus 4, or watt meter raised to minus 2 Kelvin raised to minus 4. तर आपण इथे पाहिलेले आहे हे युनिट याचे हे कसे युनिट आले पहा. R इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेस टू 4 हे रिलेशन आहे. त्याच्यावर सिग्माचे सूत्र काय होईल मग, सिग्मा इज इक्वल टू R डिवायडेड बाय टी रेस टू 4. पण हा R म्हणजेच काय असतो, इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. म्हणजेच काय तर एनर्जी इमिटेड, हीट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया, एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. इथे एनर्जीसाठी आपण समजा हीट एनर्जीसाठी क्यू हा सिम्बॉल वापरला, क्यू डिवायडेड बाय एटी म्हणजेच आर, रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि हे टी रेस टू 4 आहेत तसे, टी रेस टू 4. मग आता ही हीट एनर्जी आपण कशामध्ये बोलणार, एनर्जी मेजर्ड इन युनिट जूल. देयरफॉर जे ए मीटर स्क्वेअर, टी unit of the area is meter square, ऐसा unit of time is second, and unit of temperature is Kelvin. त्याचा चौथा घात आहे. त्यामुळे हेच कसे झाले, जूल हे आपल्याला असे लिहिता येतील m raised to minus 2 s raised to minus 1 k raised to minus 4. But joule per second it is called as the watt. जूल पर सेकंदला काय म्हणतात, वॅट म्हणतात. त्यामुळे हे युनिट कसे झाले परत, विच इज इक्वल टू वॅट डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर इंटू केल्विन रेस टू 4. किंवा तेच आपल्याला घातांकाच्या भाषेत असे लिहिता येईल, वॅट मीटर रेस टू मायनस 2 मीटर रेस टू मायनस 2 केल्विन रेस टू मायनस 4. सो these are the units, joule meter raised to minus 2 Kelvin second raised to minus 1 Kelvin raised to minus 4, or watt per meter, watt into meter raised to minus 2 Kelvin raised to minus 4. Let's find out the dimensions. Dimensions of this Stefan's constant sigma are L raised to 0, M raised to 1, T raised to minus 3, K raised to minus 4. हे सुद्धा आपल्याला या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट करता येतील डायमेन्शन्स. इथे Q म्हणजे एनर्जीचे आहे, एनर्जीचे डायमेन्शन्स m raised to 1, L raised to 2, T raised to minus 2 असे असतात. डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ एरिया, that is the L raised to 2. Dimensions of time, that is T raised to 1. And then dimensions of this temperature, that is Kelvin raised to 4, K raised to 4. Therefore, we can write this L raised to 2, numerator and denominator. Therefore, it will become L raised to 0. Then M raised to 1. Here T raised to minus 3. And in the denominator there is T raised to plus 1. So it will become T raised to minus 3. T raised to minus 3. And
finally k raised to minus 4. So these are the dimensions of Stephen's constant. L raised to 0, m raised to 1, t raised to minus 3, k raised to minus 4. If Q is the amount of radiant energy radiated in time t, thus the power radiated by perfectly black body depends only on its temperature and not on any other characteristic such as color, materials, nature of surface, etc. तर अशा प्रकारे परफेक्टली ब्लॅक बॉडी रेडिएट केलेली पॉवर ही त्या बॉडीच्या टेम्परेचर वरती अवलंबून असते आणि ती इतर कोणत्याही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे जशा प्रकारे कलर, बॉडीचा कलर, बॉडीचे मटेरियल, बॉडीचा नेचर ऑफ सरफेस याच्यावरती अवलंबून नसते. If Q is the amount of radiant energy radiated in time t by a perfectly black body of surface area A at temperature T, then this Q divided by AT is equal to sigma into T raised to 4. तर ये एवढा एरिया असणारी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. ये एवढा एरिया असणारी परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्या बॉडीचे टेम्परेचर आहे कॅपिटल टी, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. त्या बॉडीतून हे टोटल एरिया मधून टी एवढ्या कालावधीमध्ये, स्मॉल टी इतक्या टाइम मध्ये रेडिएट केलेली हीट समजा जर क्यू असेल तर क्यू डिवायडेड बाय एटी म्हणजे थोडक्यात काय येईल इथे इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. म्हणजे ब्लॅक बॉडीच्या युनिट एरिया मधून युनिट टाइम मध्ये रेडिएट केली जाणारी हीट एनर्जी किंवा रेडिएंट एनर्जी. अँड इट इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेज टू 4. For a body which is not black body, the energy radiated per unit area per unit time is still proportional to the fourth power of temperature, but is less than that for the black body. तर हा जो स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे तो आपण ब्लॅक बॉडी सांगितलेला आहे, ब्लॅक बॉडी सांगितलेला आहे, ब्लॅक बॉडी साठी सांगितलेला आहे. परंतु जर एखादी बॉडी ब्लॅक बॉडी नसेल तरी सुद्धा त्या बॉडीच्या युनिट एरियातून युनिट टाइम मध्ये रेडिएट झालेली जी एनर्जी आहे ती त्या बॉडीच्या टेम्परेचरच्या फोर्थ पॉवरला प्रोपोर्शनल असते. परंतु ही जी एनर्जी रेडिएट केली जाणारी एनर्जी आहे ती ब्लॅक बॉडीने रेडिएट केलेल्या एनर्जीच्या मानाने काय असते, कमी असते. वी नो दॅट इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी डिवाइडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज इक्वल टू इमिसिव्हिटी और कोएफिशिएंट ऑफ इमिशन. आपल्याला माहित आहे एखाद्या बॉडीच्या ऑर्डिनरी बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरची तुलना आपण ब्लॅक बॉडीच्या इमिसिव्ह पॉवरशी केली की आपल्याला कोएफिशिएंट ऑफ इमिशन मिळतो त्या ऑर्डिनरी बॉडीचा. तर याच्यावरून या रिलेशनवरून काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन ई इंटू इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. देअरफॉर इमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी is equal to E sigma into T raised to 4. Emissivity into Stephen's constant into T raised to 4. This is equation second. Here E is the emissivity of the surface. If perfect black body having absolute temperature T is kept in surrounding which is at lower absolute temperature T0, then आता इथे ही जी ब्लॅक बॉडी आहे त्या ब्लॅक बॉडीचे टेम्परेचर T आहे. त्या सराउंडिंग ज्या सराउंडिंग मध्ये बॉडी ठेवली आहे त्याचं टेम्परेचर T0 आहे आणि ह्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर T त्या सराउंडिंगच्या टेम्परेचर T0 पेक्षा जास्त आहे. तर अशा वेळी काय होईल, द एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम बाय द ब्लॅक बॉडी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेज टू 4. स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ नुसार ह्या बॉडीने बॉडीच्या युनिट एरियातून युनिट टाइम मध्ये सोडलेली एनर्जी किती असणार, सिग्मा टी रेज टू 4. एनर्जी ऍब्सॉर्ब
from the surroundings per unit area per unit time is sigma into t raised to 4. मग ज्या रेटने ही बॉडी एनर्जी एमिट करणार आहे, कितीने एमिट केली? सिग्मा इंटू टी रेज टू 4. तर ही जी ब्लॅक बॉडी आहे ती किती एनर्जी ऍब्सॉर्ब करेल पर युनिट टाइम पर युनिट एरिया? ह्या बॉडीच्या युनिट एरियाने युनिट टाइम मध्ये ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी किती असणार आहे? सिग्मा इंटू टी झिरो रेज टू 4. देअरफॉर नेट लॉस ऑफ एनर्जी बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी per unit area per unit time is equal to sigma into bracket t raised to 4 minus t0 raised to 4 bracket complete. तर इथे बॉडी प्रत्येक सेकंदाला जास्त हीट रेडिएट करणार आहे आणि कमी ऍब्सॉर्ब करणार आहे. त्यामुळे एकूणच त्या बॉडीची जी एनर्जी आहे ती एनर्जी कमी कमी होत जाईल. तर इथे net loss of energy per unit area per unit time by the black body is sigma t raised to 4 minus t0 raised to 4. For an ordinary body, net loss of energy per unit area per unit time is E into sigma into t raised to 4 minus t0 raised to 4. तर ऑर्डिनरी बॉडी साठी आपल्याला कसे लिहिता येईल हे इक्वेशन? तर फक्त इथे आपल्याला ई ने मल्टिप्लाय करावे लागेल. नेट वरती जो फॉर्म्युला पाहिला आहे त्या फॉर्म्युलानुसार इथे हा जो फॉर्म्युला मध्ये ई आहे तर त्या फॉर्म्युलानुसार इथे आपल्याला ई सबस्टिट्यूट करावा लागेल. आणि मग जो ब्लॅक बॉडी साठी फॉर्म्युला आहे नेट लॉस ऑफ एनर्जीचा तोच फॉर्म्युला आपल्याला इथे ऑर्डिनरी बॉडी साठी अप्लाय करता येईल. इफ द ब्लॅक बॉडी इज at a temperature lower than the surrounding, that is T is less than T0. आता समजा हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर ब्लॅक बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर T आहे आणि सराउंडिंगचे T0 आहे. समजा हे T0 जास्त असेल आणि T जर कमी असेल, T is less than T0, T कमी T0 जास्त, तर काय होईल? बॉडी विल गेन द एनर्जी. तर ती जी ब्लॅक बॉडी आहे ती एनर्जी गेन करेल आणि गेन झालेली एनर्जी किती असेल? नेट गेन इन द थर्मल एनर्जी ऑफ द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इट विल बी ई इंटू सिग्मा t0 रेज टू 4 मायनस t रेज टू 4. इथे हा t0 आपण आधी घेतलेला आहे कारण t0 जास्त असणार आहे. सिन्स द लॉस और गेन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया per unit time is directly proportional to 4th power of absolute temperature. This law is very significant in deciding thermal equilibrium of physical system. तर इथे एनर्जीचा लॉस आणि गेन हा त्या बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या 4th पॉवरला प्रोपोर्शनल असतो आणि त्यामुळे फिजिकल सिस्टीमची थर्मल इक्विलिब्रियम डिसाइड करताना हा लॉ एकदम महत्वाचा ठरतो. द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ए बॉडी, इफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी इज डबल्ड, द पॉवर रेडिएटेड विल इनक्रीज बाय ए फॅक्टर ऑफ 2 raised to 4, दॅट इज 16. जर एखाद्या बॉडीचे ऍब्सोल्यूट टेम्परेचर आपण डबल केले तर त्या बॉडीने पॉवर रेडिएटेड बाय बॉडी इन्क्रीजेस बाय द फॅक्टर ऑफ 2 raised to 4. तर त्या बॉडीने रेडिएट केलेली पॉवर आहे ती 2चा 4था घात म्हणजे 16 ने वाढेल. और इफ ए बॉडी रेडिएट्स विथ सेम रेट at room temperature, that is 300 Kelvin, the rate will double even if we increase the temperature of the body by T7 degree Celsius. So this is about the Stefan-Boltzmann law. तर हा स्टीफन बोल्ट्झमन लॉ आहे. ओके, थँक्यू.